मैं इनको बताना चाहूँगा कि हम धर्म के ठेकेदार नहीं है, हम धर्म के जो है पहरेदार है। हमने धर्म की पहरेदारी की है। प्रभु श्री राम के अस्तित्व के लिए कार सेवक हो या हमारे देश के प्रधानमंत्री हो, उन्होंने जो है आज धर्म की पहरेदारी की। इसलिए 500 साल बाद सर 500 साल बाद 500 साल बाद यहाँ पर धर्म की पहरेदारी की। इसलिए 500 साल बाद एक युग पुरुष का जन्म हुआ जिसका नाम नरेंद्र मोदी है। उन्होंने आज मंदिर जो है यहाँ पर बनाया। नेमकं काय म्हणजे काय चाललंय, काय राज्यात चाललंय, काय संसदेत चाललेलं आहे त्याच्याबद्दल माझा त्राग आहे। आता संसदेत एखादा खासदार मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर म्हणतो 500 वर्षात मोदींसारखा कोणी जन्मलाच नाही, मग छत्रपती शिवाजींचा जन्म नाही झाला का? शाहू फुले आंबेडकर यांचा जन्म नाही झाला का? की त्यांनी काहीच केलं नाही? हे स्वतः बाळासाहेबांचे आम्ही विचार घेऊन चाललोय, मग हे बाळासाहेबांचे विचार आहे का? आता जर छत्रपतींचा जर जन्म झाला नसता तर हजारो हिंदूंची सुनता झाली असती। मग यांची सुनता झाली नाही त्याला कारण छत्रपती शिवाजी महाराजच आहेत ना। शाहू फुले आंबेडकरांनी घटना लिहिली, त्यांचा जन्म झाला नाही, त्यांनी काहीच केलं नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला, त्यांनी काही केलं नाही। आणि ज्यांचा विचार ते घेऊन चाललेले असं म्हणतायत की बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेतोय, मग त्या बाळासाहेबांचा जन्म हा 500 वर्षात नाही झालेला का? मग हे कसल्याशिवाय आणि म्हणतात शिवसेना आम्ही वाढवली। तुम्ही काय वाढवलीत? तुम्हाला काही इतिहास माहीत नाही, गाढवासारखं अत्यंत नीचपणाचं वक्तव्य करतात। याचं कारण एकच आहे की ह्या त्यांच्या सर्व निवडणुकीमध्ये भाजपवाले RSS वाले त्यांचा पराभव करणार आहे आणि कुठेतरी मोदींना हे केलं म्हणजे आपल्याला मतं मिळतील, ह्या त्या भ्रमात असतील तर विसरून जा। आता तुम्हाला तर कोणीच मतदान करणार नाही।